आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते। आपण अशा गावी आलो आहोत की ज्या गावचा भाजीवाला आलाय असं नुसतं म्हटलं तरी त्याच्या सगळ्या भाज्या 5 मिनिटात संपतात। हे गाव आहे वसई आणि आज आपण शिकणार आहोत खास हर्बल पदार्थ। हे पदार्थ कुठचे आहेत आणि कुठची सुगरण मैत्रीण ते शिकवते ते बघूया। हर्बल पदार्थ शिकायला आपण आलो आहोत रोहिणी चौधरी यांच्याकडे। नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमात स्वागत। धन्यवाद। बरं, सगळ्यात आधी मला इतकं आश्चर्य वाटतंय की हर्बल पदार्थांची भली मोठी लिस्ट होती, तर इतके पदार्थ शोध कसा काय लागला एवढ्या पदार्थांचा? आपल्याला शोध लागला म्हणजे हल्लीची जी मुलं आहेत ना त्यांना आपण काहीही, आणि रक्षाबंधनाच्या दिवशी तर तुम्ही टीव्हीवर पण पाहिलं असेल की चॉकलेट चायनीज वगैरे खाऊन कितीतरी म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं, इथपर्यंत म्हणजे सिरियसनेस आहे त्याच्यामध्ये। तर ते घालवण्यासाठी शक्यतो आणि चांगलं काहीतरी मिळावं, चांगलं लहान मुलांच्या पोटात जावं, आणि ह्यासाठी माझं डोकं काहीतरी धावत असतं आणि त्या धावण्यातून कुठेतरी अशी स्टेशनं मिळतात। क्या बात आहे। आणि बाकी तुमच्या घरी कोण कोण आहे आणि काय? घरी माझा फक्त मुलगा आणि मुलगा। अच्छा, आणि आपण करता काय? माझं म्हणजे आयुर्वेदिक औषधं तयार करणं आणि नवीन नवीन रिसर्च करणं, आणि मी ट्रीट सुद्धा देते बऱ्याच याच्यावरती। अरे वा, म्हणजे खूपच उपयोग होणार आहे। म्हणजे त्यांच्या रिसर्चचा पण आणि त्यांच्याकडनं भरपूर ट्रीटमेंट्स मलाही लागतील। सगळे स्किन, केस, अमुक तमुक सगळं सुंदर आहे। ते बनवतं हो झी मराठी, त्याला काय फार आपलं कर्तृत्व नाही लागत नाही। पण आता तुम्ही आम्हाला खरंच मदत करा, आणि त्यात ही जी तयारी तुम्ही केलेली आहे तर ती कसली आहे, म्हणजे काय नाव काय आहे ह्याचं? तुळशी मनुका गोळ्या। तुळशी आणि मनुका, फुल ऑफ आयर्न। हो हो, अगदी विटामिन्स सगळंच। मग मला नीट सांगा की आपण साहित्य आणि कृती काय काय करतो? तुळशी मनुका गोळ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाटलेल्या काळ्या मनुका, साखर, बदाम पावडर, खारीक पावडर, अश्वगंधा, खसखस, सुंठ पावडर, सुंठ, तुळशीचा रस आणि साजूक तूप। कृती: प्रथम कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये साखर विरघळवून घ्यावी, त्यामध्ये तुळशीचा रस, वाटलेल्या काळ्या मनुकांचा पल्प, बदाम पावडर, खारीक पावडर, अश्वगंधा, खसखस आणि तूप घालून मिश्रण एकजीव करून आटवून घ्यावं। आटवलेल्या घट्टसर मिश्रणामध्ये वेलची पूड घालून ते गार होऊ द्यावं आणि तयार मिश्रणाच्या गोळ्या करून त्या खसखशीमध्ये घोळवाव्यात। आणि आता आपण पुढचा जो पदार्थ शिकतोय त्याचं नाव काय? सुंठ खसखशीच्या वड्या। सुंठ आणि खसखशीची वडी। ओके, एरवी आपण कधीच खसखस किंवा सुंठ असं काय आपल्या पोटात जात नाही, नाही का? तर त्याच्यामुळे या वडीसाठी आपल्याला साहित्य काय काय लागेल ते घ्या। सुंठ खसखस वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 3 चमचे सुंठ पावडर, ज्येष्ठ मध, वेलची पावडर, 3 चमचे खसखस, साजूक तूप, अश्वगंधा आणि साखर। कृती: प्रथम कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये साखर, खसखस, सुंठ पावडर, अश्वगंधा आणि ज्येष्ठ मध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं। आटवलेल्या मिश्रणामध्ये वेलची पूड घालावी। तयार मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये ओतावं आणि सेट झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात। आणि आता तिसरा जो हर्बल पदार्थ आहे त्याचं नाव काय आहे? शेवग्याच्या पाल्याचं थालीपीठ। शेवग्याच्या शेंगांचं म्हणजे आपलं झाड पाल्याचं? हो, पण हो तेच कोवळा पाला आणि त्याचं थालीपीठ, आणि ते सुद्धा भाजणी अख्ख्या कडधान्यांची, म्हणजे सगळं पोटात जावं म्हणून। नीट साहित्य घ्या सगळं। शेवग्याच्या पाल्याचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेवग्याचा पाला, बारीक चिरलेला पांढरा कांदा, अख्ख्या कडधान्याची भाजणी, पांढरे तीळ, हळद, तिखट, बारीक केलेलं तमालपत्र, हिंग, मीठ, साखर आणि कोथिंबीर। कृती: प्रथम एका बाउलमध्ये शेवग्याचा पाला, बारीक चिरलेला पांढरा कांदा, मीठ, हळद, तिखट, बारीक केलेले तमालपत्र, हिंग, कोथिंबीर, तीळ, कडधान्याची भाजणी, तूप आणि पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यावं। तयार पिठाचं थालीपीठ थापून ते तेलावर खरपूस भाजून घ्यावं। आमचं महिला मंडळ जमलेलं आहे आणि आता आम्ही अगदी मस्त हेल्दी खाणार आहोत, नाही का? तर असा हेल्दी पदार्थांचा फन्ना आम्ही उडवतोय आणि तुम्हाला भेटतोय नवीन भागामध्ये। तोपर्यंत नमस्कार।